स्टार न्यूज मराठी, नवे पाऊल नवी दिशा. आता दातांच्या दुखण्याचं टेन्शन सोडा. विटा शहरात प्रथमच कॉस्मेटिक ट्रीटमेंटसह वेदनारहित उपचारांचा सुरू झालाय दातांचा दवाखाना. गुरुकृपा डेंटल क्लिनिक अँड इम्प्लांट सेंटर. डॉक्टर ओंकार विलास चव्हाण, डेंटल सर्जन, फेलोशिप इन कॉस्मेटिक अँड जनरल डेंटिस्ट्री. आमचा पत्ता गुरुकृपा मल्टी स्पेशालिटी डेंटल क्लिनिक, हॉटेल महादेव समोर, कराड रोड, विटा. सांगली जिल्हा काँग्रेस कमिटी व पलूस कडेगाव काँग्रेस कमिटी व कदम कुटुंबावर प्रेम करणाऱ्या सर्व कार्यकर्त्यांच्या माध्यमातून आज जो माझ्या वाढदिवसाच्या निमित्ताने जो सत्कार सोहळा इथे आयोजित करण्यात आला, तो सत्कार सोहळा नसून मला आशीर्वाद देणारा व माझ्या जीवनामध्ये मी जे कार्य आपल्या सर्वांच्या आशीर्वादाने करत आहे त्या कार्याला शुभेच्छा देणारा हा सोहळा जो आहे, त्या सोहळ्याकरता उपस्थित असणारे कर्नाटकाचे कॅबिनेट मंत्री, माझे ज्येष्ठ बंधू, ज्यांचा माझा गेले 15-20 वर्षाहून अत्यंत जवळचा संबंध राहिलेला आहे, असे आमचे ज्येष्ठ सहकारी कर्नाटकाचे नेते आदरणीय दिनेश गुंडूरावजी, या कार्यक्रमासाठी आवर्जून उपस्थित असणारे देशाची मुलूक मैदानी तोफ आणि राज्यसभेचे खासदार आमचे एक तडफदार सहकारी सन्मान्य इम्रान प्रतापगडीजी, ज्यांचं मनोगत ऐकण्याकरता आपण सगळे मंडळी उत्सुक आहात आणि ज्यांनी अत्यंत कमी वयामध्ये आपल्या वक्तृत्वाने भल्यांना बोलण्यामध्ये कमी पाडलत, असे आमचे बंधू सन्मान्य कन्हैया कुमारजी, माझे ज्येष्ठ बंधू आणि कोल्हापूर जिल्ह्याचे नेते आणि स्वर्गीय पतंगरावजी कदम साहेबांचे एक लाडके व्यक्तिमत्व, ज्यांनी माझ्या राजकीय जीवनामध्ये मला खूप आधार दिलात, असे आदरणीय महाराष्ट्राचे माजी मंत्री सतेज उर्फ बंटी पाटीलजी, इथे उपस्थित असणारे आपल्या सर्वांचेच मार्गदर्शक जिल्ह्याचे ज्येष्ठ नेते, ज्यांच्या तालमीत मी राजकारणामध्ये तयार झालो, असे डॉक्टर पतंगराव कदम सोनीरा सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष आदरणीय मोहनराव कदम दादा, इथे उपस्थित मला शुभेच्छा देण्याकरता देशाच्या कानाकोपऱ्यातून आणि महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून आलेले वेगवेगळ्या राज्यांचे युथ काँग्रेसमधले माझे सहकारी आणि त्या राज्यातील विधानसभेचे सदस्य, आमदार, इथे उपस्थित असणारे राजस्थानचे माजी मंत्री आणि ज्यांनी नुकत्याच राजस्थान राज्यामध्ये निवडणुकीमध्ये एक प्रचंड मताधिक्याने निवडून येण्याचा विक्रम केलात, जे 47,000 मतांनी निवडून आलेले असे माझे तरुण सहकारी मित्र बंधू आदरणीय अशोक चांदनाजी, इथे उपस्थित असणारे पुण्याचे लोकप्रिय आमदार, कसब्याचे लोकप्रिय आमदार, जी जागा गेले 25 वर्षापासून विरोधी पक्षाच्या ताब्यात राहिली, या राज्यात गेल्या काही महिन्यांपूर्वी सत्तांतर झाल्यानंतर सुद्धा ज्यांनी ती जागा स्वतःच्या हिमतीवर ताकदीने काँग्रेस पक्षासाठी जिंकून आणली, ते आमचे तरुण तडफदार सहकारी सन्मान्य रवींद्र ढंगेकरजी, इथे उपस्थित असणारे मध्य प्रदेशचे लोकप्रिय आमदार, तरुण आमदार, ज्यांच्या वडिलांनी देशामध्ये केंद्रीय मंत्रिपद भूषवलं,
आणि आज ते मध्य प्रदेशमध्ये प्रचंड मताधिक्याने नुकत्याच पार पडलेल्या निवडणुकीमध्ये निवडून आले. आदिवासी समाजाला एक प्रेरणा म्हणून असणारे आमचे तरुण सहकारी आमदार डॉक्टर विक्रांत भुरियाजी, इथे उपस्थित असणारे उत्तराखंडहून खास आलेले आजच्या या कार्यक्रमाचे आमचे तरुण तडफदार सहकारी आणि आमदार आणि तिथले विधानसभेचे उपनेते, माझ्यावर ज्यांनी युथ काँग्रेसमध्ये खांद्याला खांदा लावून काम केलं आणि उत्तराखंडच्या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये ज्यांनी त्या निवडणुकीच्या काळात विद्यमान मुख्यमंत्र्याला पराभव करण्याचं काम केलं, असे माझे तरुण तडफदार सहकारी सन्मान्य भुवन कापरीजी, उपस्थित असणारे महाराष्ट्र प्रदेश युथ काँग्रेसचे अध्यक्ष माझे धाकटे बंधू आणि आज युथ काँग्रेसमध्ये अत्यंत चांगल्या पद्धतीने काम करणारे आमचे सहकारी कुणाल राऊतजी, इथे उपस्थित असणारे NSUचे अध्यक्ष सन्मान्य आमिर शेखजी, उपस्थित जिल्ह्याचे जत तालुक्याचे लोकप्रिय आमदार सन्मान्य विक्रमदादा सावंत, जिल्ह्याचे युवा नेते आणि या जिल्ह्यामध्ये आज स्वर्गीय वसंतदादांच्या विचाराने आज चांगल्या पद्धतीने कार्यरत असणारे आमचे बंधू सन्मान्य विशालजी पाटील, शहर काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष सन्मान्य माझे बंधू पृथ्वीराजजी पाटील, सांगली शहराच्या नेता आणि जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या उपाध्यक्षा स्वर्गीय मदन भाऊंच्या कार्य पुढे सांभाळणाऱ्या आदरणीय जयश्री वहिनी, या तालुक्याचे नेते आणि सागरेश्वर सहकारी सूतगिरणीचे अध्यक्ष, ज्यांनी खऱ्या अर्थाने कार्यकर्त्यांना इथे आज एकत्रित केलं, गोळा केलं आणि माझे बंधू जे माझ्या पश्चात या तालुक्याची समर्थपणे जबाबदारी सांभाळतात, असे सन्मान्य शांताराम बापू, पलूस तालुक्यातनं आज या ठिकाणी जिल्हा मध्यवर्ती बँकेवर संचालक म्हणून काम करत असणारे आणि रयत शिक्षण संस्थेचे उपाध्यक्ष म्हणून काम करत असणारे, ज्यांनी पलूस तालुक्याची धुरा सांभाळली आहे, सन्मान्य महेंद्र आप्पा, इथे उपस्थित असणारे जिल्ह्याचे युवा नेते आणि आपल्या सर्वांचेच एक तरुण तडफदार युवकांची प्रेरणास्थान सन्मान्य डॉक्टर जितेश कदम, दिग्विजय कदम, उपस्थित सर्वच या परिसरातील माता भगिनी, मोठ्या संख्येने उपस्थित असणारे सर्व कार्यकर्ते, माझे तरुण सहकारी, व्यासपीठावर बसलेले आमचे सर्व युथ काँग्रेसचे सहकारी आणि आज खरं मी क्षमा मागतो, आमच्या घरातले सदस्य आहेत, पुरंदरचे लोकप्रिय आमदार आणि ज्यांच्या मातीतून जेजुरीचे आशीर्वाद आपल्या सर्वांना मिळतात, असे तिथले आमचे बंधू सन्मान्य डॅशिंग आमदार संजयजी जगताप, उपस्थित सर्वांचेच व्यासपीठावरची आता मान्यवर सर्व जिल्ह्याचे तालुका अध्यक्ष आणि सर्वच मान्यवर, कुणाचा नामोल्लेख राहिला असेल तर आपण या ठिकाणी क्षमा मागावी. बंटी दादांनी सांगितलं, आई आमच्या समोर बसलेल्या आहेत, त्यांचा आशीर्वाद तर 365 दिवस आणि आयुष्यभर माझ्या पाठीशी आहे, त्यांच्या आशीर्वादाच्या बळावर माझं हे काम चालू आहे. उपस्थित माझी पत्नी आहे, सगळेच मंडळी आहेत, घरातली सगळी मंडळी आज मोठ्या संख्येने उपस्थित आहेत आणि सर्व उपस्थित कार्यकर्ते, सर्व वडीलधारी मंडळी आणि बंधूंनो, वेळ बराच झालेला आहे आणि खरं आज माझ्या वाढदिवसाच्या निमित्ताने आपण सगळी मंडळी मोठ्या संख्येने दुपारच्या 12:30 वाजल्यापासून इथे उपस्थित राहिलात. केवळ कदम कुटुंबाच्या प्रेमापोटी आणि कदम कुटुंबातला एक धाकटा सदस्य म्हणून आपल्या सर्वांच्या आशीर्वादाने, स्वर्गीय पतंगरावजी कदम साहेबांच्या प्रेरणेने आणि आदरणीय मोहनराव कदम दादांच्या मार्गदर्शनाखाली जे मी काम करत आहे, आज या सगळ्या कामाला कुठेतरी दाद देण्याकरता तुम्ही सगळेजण मोठ्या संख्येने उपस्थित राहिलात. पहिलं मी तुमच्या सर्वांना मनापासून या ठिकाणी तुमच्या समोर नतमस्तक होतो आणि तुमच्या सर्वांचे मनापासून आभार मानतो. आमच्या माता भगिनी मोठ्या संख्येने उपस्थित राहिल्यात. उन्हाचे दिवस आहेत. दुपारी 12:30 वाजल्यापासून आपण इथे बसलेला आहात. 12:30ला इथे बसायला आलत म्हणजे 11:30 पासून आपण कदाचित आपल्या गावातून
या ठिकाणी येण्याकरता निघाला असाल, राजकीय सभा असे सभा समारंभाचे कार्यक्रम होत असतात आणि बऱ्याचदा ते कार्यक्रम 2-3 तास चालतात आणि तुम्हालाही नाईलाजाने कदाचित त्याची सवय नसेल आणि म्हणून जर आज काही गैरसोय झाली असेल तर मी आमच्या खास करून माता भगिनींची आणि कार्यकर्त्यांची मनापासून दिलगिरी व्यक्त करतो. आज खरं तर या व्यासपीठावर फार मोठे दिग्गज आहेत आणि प्रत्येकाचं आपलं कर्तृत्व आहे. प्रत्येक जण या देशाच्या त्या राज्यात कुणीतरी विचारांचा वारसा घेऊन, कुणी कर्तृत्वाचा वारसा घेऊन, कुणी समाजकारणाचा राजकारणाचा वारसा घेऊन, काँग्रेस पक्षाच्या विचारातून ही सगळी मंडळी गेल्या अनेक वर्षापासून त्या त्या राज्यामध्ये, महाराष्ट्राच्या त्या त्या जिल्ह्यामध्ये काम करत आहेत. आमच्या सगळ्यांमध्ये एक साम्य आहे की आम्ही सगळी तरुण पिढीतली या देशाच्या समाजकारणातली आणि राजकारणातली काम करणारे कार्यकर्ते आहोत. सुदैवाने परमेश्वराची साथ असेल, लोकांचं प्रेम असेल, लोकांचे आशीर्वाद असतील, आम्हा प्रत्येकाला नियतीने समाजाची उत्तम काम करण्याची संधी या त्या माध्यमातून दिली आणि त्याचं चीज करत आज ही सगळी मंडळी त्या त्या राज्यामध्ये, कोण आमदार, कोण खासदार, कोण देश पातळीवर पक्ष स्तरावर असेल, कोणी मंत्री म्हणून काम केलेलं असेल, अशी मंडळी आज ह्या व्यासपीठावर या ठिकाणी मी आणू शकलो. हे केवळ माझ्यावरचं प्रेम नाही, तर या पलूस कडेगावच्या मातीतून जो तुमचा विश्वजित कदम तुम्ही तयार केला, त्या पलूस कडेगावच्या मातीवरचं हे प्रेम आहे असं म्हणलं तर चुकीचं ठरणार नाही. ह्यांच्यापैकी काही मंडळींच्या कुटुंबातील ज्येष्ठ सदस्यांनी, कुणाच्या वडिलांनी स्वर्गीय पतंगरावजी कदम साहेबांबरोबरही काम केलेलं असेल. पतंगरावजी कदम साहेबांचं नाव हे महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात आहेच, पण ज्या साहेबांनी आपल्या या पलूस कडेगावच्या मातीतून आपल्या सर्वांचा आशीर्वाद घेऊन महाराष्ट्रातून हिंदुस्थानामध्ये काम केलं, शिक्षण क्षेत्रात, समाजकारणातनं, राजकारणातनं जे त्यांनी नाव मिळवलं, त्या नावाच्या माध्यमातून या सगळ्यांच्या राज्यांमध्ये आणि त्यांच्या कुटुंबामध्ये सुद्धा एक पतंगराव कदम साहेबांचं नाव हे अत्यंत आदराने आणि सन्मानाने घेतलं जात होतं. आणि म्हणून या सगळ्या मंडळींशी जेव्हा मी युथ काँग्रेसचा अध्यक्ष महाराष्ट्राचा झालो, त्यातील बहुतांशी मंडळी ही युथ काँग्रेसमध्ये कार्यकर्ते म्हणून काम करत होते, कोण त्या त्या राज्यात काम अध्यक्ष म्हणून झाले आणि त्यातून आमची ओळख झाली, संबंध जोडले. अनेक प्रसंगात आम्ही एकमेकांच्या सुखदुःखात सहभागी झालो, राजकीय संघर्षात आम्ही एकमेकांच्या साथीला उभे राहिलो. आणि अशी सगळी मंडळी या देशाच्या कानाकोपऱ्यात, आज खरं तर जिग्नेश मेवानी, केरळाचे विष्णूजी, डीन कोरेसी लोकसभेचे खासदार सुद्धा याला उत्सुक होते, परंतु काही कारणामुळे ती मंडळी येऊ शकली नाहीत. असा एक जनसमुदाय या महाराष्ट्रातून, सांगली जिल्ह्यातून या ठिकाणी देशापर्यंत मी मिळवू शकलो. आणि हे मिळवण्याची संधी ह्या माझ्या कदम कुटुंबातल्या ज्येष्ठांनी आणि पलूस कडेगावातल्या तुम्ही सर्वांनी मला दिली, त्याच्याकरताचा हा कृतज्ञतेचा सोहळा असं म्हणलं तर चुकीचं ठरणार नाही. आणि म्हणून पलूस कडेगावच्या मातीचे, इथल्या ज्येष्ठ वडीलधाऱ्या मंडळींचे कुठल्या शब्दात आणि कशा पद्धतीने आभार मानायचे हे खरं तर आजच्या क्षणाला आणि आजच्या दिवसाला मला सुचत नाही. कारण मी नेहमी म्हणतो, 80च्या दशकामध्ये जेव्हा स्वर्गीय पतंगरावजी कदम साहेबांनी त्यांच्या राजकीय कारकिर्दीची सुरुवात केली, त्यावेळीचा काळ फार वेगळा होता. आदरणीय साहेबांकडे, दादांकडे काही नव्हतं, ना राजकीय सत्ता होती, ना राजकीय वारसा होता, ना आर्थिक पाठबळ होतं. पण जे होतं ते स्वर्गीय यशवंतराव चव्हाण साहेब, स्वर्गीय यशवंतराव मोहितेभाऊ, स्वर्गीय वसंतदादांचा विचार होता, लोकसेवेचा विचार होता. या कडेगावच्या परिसरात असणाऱ्या दुष्काळाचा प्रश्न सोडवण्याची जी जिद्द होती आणि त्या जिद्दीतून आदरणीय साहेबांनी आणि दादांनी कामाला सुरुवात केली. साहेबांनी त्या काळामध्ये धाडसानी विधानसभेची निवडणूक लढवली आणि तुम्ही सगळ्यांनी भरभरून प्रेम दिलं. खूप संघर्ष मोठा करावा लागला आणि त्या संघर्षाच्या परिस्थितीतनं साहेबांना विजय देऊन या महाराष्ट्राच्या क्षितिजावर काम करण्याची संधी आपण दिली. साहेबांनी त्यांच्या कर्तृत्वाने, जी साहेबांच्या मनामध्ये जिद्द होती,
जी दिवस रात्र काम करण्याची त्यांच्यामध्ये हिंमत आणि क्षमता होती, ही केवळ सांगलीकरांनी पाहिली नाही तर महाराष्ट्राने पाहिली. आणि महाराष्ट्राच्या इतिहासामध्ये ज्यावेळेस त्यांना शिक्षण खातं मिळालं, त्या दुपारची भोजनाची लहान मुलांकरता योजना असेल, या इरिगेशन खात्याच्या माध्यमातून ताकारी टेंबूच्या योजनाला दिलेला निधी असेल, महाराष्ट्राच्या अनेक खात्यातून या महाराष्ट्राच्या नकाशावर उमटवला हा त्यांच्या कर्तृत्वाचा कार्याचा ठसा असेल. हे साहेबांनी काम उभं केलं आणि त्यातून पतंगरावजी कदम साहेब या महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात पोचले, हिंदुस्थानाच्या कोपऱ्यात पोचले. हे सगळं वैभव उभं करत असताना शिक्षण क्षेत्रात मोठं काम केलं. नेहमीच आपण म्हणतो की साहेबांनी हजारो लोकांना या ठिकाणी शिक्षण दिलं, लाखो लोकांना शिक्षण दिलं, हजारोंचा प्रपंच संसार उभा केला. हे म्हणणं सोपं असतं, ऐकायला सोपं वाटतं, परंतु 50-60 वर्षाच्या या तपस्येमध्ये किती संघर्ष साहेबांना करावा लागला, कुठल्या परिस्थितीतनं करावा लागला, हे पाहणारी आज खरं म्हणलं तर पलूस कडेगावच्या मातीतली 60-70 ओलांडलेली फार पोटा मोजण्या इतपत मंडळी आहेत. आणि खरं तर आपण त्यांना विचारलं पाहिजे की काय काय साहेबांनी सुचलं. आणि म्हणून संघर्षातनं शून्यातनं जे साहेबांनी हे आयुष्य काढलं, मला एकच साहेब नेहमी सांगत होते, ते शेवटच्या श्वासापर्यंत सांगत होते की विश्वजित, पुण्याला आलेलो असताना ज्या शिक्षक म्हणून मी काम करत होतो त्यावेळेस माझ्या पायामध्ये चप्पल नव्हती, हे आयुष्यात कधी विसरायचं नाही. ज्या पलूस कडेगावच्या मातीतून 80च्या दशकामध्ये ज्यांनी संघर्षातून या ठिकाणी मला आशीर्वाद दिला, साथ दिली, त्या लोकांना कधी विसरायचं नाही. आणि म्हणून आज त्या विचारधारेने, तुमच्या सर्वांच्या आशीर्वादाने आज साहेबांच्या पश्चात या ठिकाणी आज मी एक तुमचा कार्यकर्ता, तुमचा भाऊ म्हणून, तुमचा मुलगा म्हणून काम करण्याचा प्रयत्न करत आहे. या 5 वर्षात माझ्याही अनेक परीक्षा झाल्या. त्या परीक्षा होत कुठेतरी पलूस तालुक्यातही काही नैसर्गिक संकट आली, त्यावर कशा पद्धतीने मात मारली ह्याला तुम्ही सगळेजण साक्षीदार आहात. कधी दुष्काळ आला, कधी पूर आला, कधी करोनाचं संकट आलं, पण येईल त्या संकटामध्ये, येईल त्या प्रसंगामध्ये आज कुठला माईचा लाल म्हणू शकत नाही की विश्वजित कदम माझ्या बहिणी बरोबर आणि माझ्या या तरुण कार्यकर्त्याबरोबर उभा राहिला नाही. दिवस रात्र एक करून तुमच्या सगळ्यांचा या ठिकाणी आशीर्वाद घेऊन लोकांना लागेल ती मदत, लोकांच्या लागेल त्या सुखदुःखाच्या प्रसंगामध्ये उभं राहिलं. हीच खरी संस्कार, हीच खरी शिकवण आदरणीय पतंगरावजी कदम साहेब, आमच्या आई आणि आदरणीय मोहनराव कदम दादांनी मला दिली. हे सगळं काम करत असताना मी सांगितलं की 5 वर्षात कसं काम झालं. एकीकडे भारतीय विद्यापीठाचा व्याप आहे, पलूस कडेगावची जबाबदारी आहे, जिल्ह्याची जबाबदारी. साहेबांची इच्छा होती की जत दुष्काळी तालुक्यामध्ये आपला विक्रम हा निवडून आला पाहिजे. विक्रम दादांचं कर्तृत्व होतच, पण त्यांच्या रूपाने या ठिकाणी त्यांना मदत करून तिथल्या जनतेच्या आशीर्वादाच्या माध्यमातून साहेबांचं सुद्धा ते स्वप्न पूर्ण झालं. आज जिल्ह्यामध्ये मी नेहमी सांगतो, जे काही वर्षांपासून धडपड आमची चालू आहे, ती धडपड काँग्रेस पक्षाच्या विचारातून, जेव्हा मी असेल, विशाल असतील, बंटी दादांचं मार्गदर्शन आणि आम्हाला साथ मिळती, ही केवळ 1999ची पुनरुत्ती करण्याकरता ही आमची धडपड झाली आहे. आणि ती धडपड येणारा सन 2024 मध्ये केल्याशिवाय आम्ही सगळे स्वस्थ बसणार नाही, हा विश्वास तुम्हाला देतो. आणि म्हणून मला आपल्या सगळ्यांना सांगायचं आहे की साहेबांनी जे या तालुक्यासाठी स्वप्न पाहिलं ते पूर्ण केलं. आज साहेबांच्या पाठोपाठ मी सुद्धा या तालुक्याचं आणि मतदारसंघाचं एक स्वप्न पाहिलंय. आज साहेबांनी या मतदारसंघाला साक्षरता दिली. महाराष्ट्राच्या ग्रामीण भागातला सर्वात उच्च शिक्षित मतदारसंघ कुठला आहे तर हे गव्हर्नमेंटच्या रेकॉर्डनुसार उच्च शिक्षित मतदारसंघ ग्रामीण महाराष्ट्रातला हा पलूस कडेगाव विधानसभा मतदारसंघ आहे. ह्याची भान आपली ठेवली पाहिजे. महाराष्ट्राच्या ग्रामीण भागामध्ये सर्वात जास्त स्त्रिया शिकलेल्या कुठे आहेत तर महाराष्ट्राच्या ग्रामीण भागामध्ये सर्वात जास्त स्त्रिया शिकलेल्या या पलूस कडेगाव विधानसभा मतदारसंघात आहे. ह्याचा अभिमान आपल्याला वाटला पाहिजे. या ताकारी टेंबूच्या माध्यमातून, या सहकार चळवळीच्या माध्यमातून, मग तो कारखाना असेल, सूतगिरण्या असतील, ज्या ठिकाणी प्रत्येक जिल्हा परिषद गटामध्ये साहेबांनी शाळा उभ्या केल्या, या शैक्षणिक व्यवस्थेच्या माध्यमातून असेल, या पलूस आणि कडेगावच्या MIDCच्या माध्यमातून असेल, जे साहेबांनी उभं केलं, आज महाराष्ट्राच्या ग्रामीण भागामध्ये, आज मी या मतदारसंघाचा लोकप्रतिनिधी आमदार आहे म्हणून म्हणत नाही,
तर महाराष्ट्राच्या ऑफिशियल रेकॉर्डमध्ये, गव्हर्नमेंटच्या रेकॉर्डमध्ये सांगितलं जातं की ग्रामीण मतदारसंघांमध्ये सर्वात जास्त दरडोई उत्पन्न कुठे असेल तर ते पलूस कडेगाव विधानसभा मतदारसंघात आहे. आज ही माहिती आपल्याला कधी समजायची? हे साहेबांची दूरदृष्टी होती. ह्या साहेबांचा विचार होता की एखादी गोष्ट केली, तर एखादा निर्णय केला तर केवळ त्या व्यक्तीला नाही, त्या गावाला नाही, त्या परिसराला आणि पुढच्या 10 पिढ्यांना फायदा झाला पाहिजे, हा साहेबांचा खरा विचार होता. आणि तो साहेबांचा आदर्श डोळ्यासमोर ठेवून आज तुमच्या आशीर्वादाने, तुमच्या साथीने या ठिकाणी काम करत आहे. खऱ्या अर्थाने या ठिकाणी आज एक राजकीय संघर्ष आहे, ह्याची मला पूर्ण जाण आहे. पण या राजकीय संघर्षाला कुणी काळजी करण्याचं कारण नाही. आज ओढं मी सांगतो, जे जे किस्से आदरणीय साहेबांच्या तोंडातून मी ऐकलेत, संघर्षाचे किस्से, त्यांच्या व्यक्तिगत जीवनात असो, राजकीय जीवनात असो, पराभव सुद्धा साहेबांनी हसत हसत स्वीकारला आणि त्या पराभवातनं सुद्धा 1999ला तुमच्या सगळ्यांच्या आशीर्वादाने पुन्हा एकदा या ठिकाणी उभारी घेतली. आणि म्हणून सध्याचा जो काही राजकीय संघर्ष तुम्हाला काहीच वाटत नाही. आणि एक तुम्हाला सांगतो, तुमचा विश्वजित कदम हा पतंगरावजी कदम साहेबांचा आणि मोहनराव कदम दादांचा कार्यकर्ता, आणि त्यांचं रक्त माझ्या अंगात आहे. कुणाला आणि कुठल्या परिस्थितीला भिवून मी राजकारण करत नाही, हे मी तुम्हाला या ठिकाणी सांगतो. निर्भयपणे साहेबांनी शिकवलं, ताठ मानाने, स्वाभिमानाने राजकारण, समाजकारण करायचं. कारण आज या पलूस कडेगावच्या आणि सांगली जिल्ह्याच्या, महाराष्ट्राच्या नकाशावर एकही माणूस असा मिळू शकत नाही जो म्हणू शकतो की कदम कुटुंबातल्या किंवा विश्वजित कदमांनी आमचं वाईट केलं किंवा आमचं काहीतरी चुकीचं केलं. एकही माणूस शोधून दाखवायचा, राजकारण सोडून दिलं. कुणाचं वाईट केलं नाही, कुणाचं या ठिकाणी आज चुकीचं कृत्य केलं नाही. आज जे काय केलं ते आज एका संस्काराच्या माध्यमातनं, साहेबांनी दिलेल्या संस्काराच्या माध्यमातून ते कृतीमध्ये आणण्याकरता या ठिकाणी दिवस रात्र काम केलं. आणि म्हणून मला आपल्याला सांगायचंय, कसली चिंता करू नका. साहेबांची पुण्याई फार मोठी आहे आणि सांबाईच्या पुण्याईच्या पाठोपाठ गेले 20 वर्ष महाराष्ट्रात, हिंदुस्थानात, या जिल्ह्यात जे काही मी काम केलं त्यातून या ठिकाणी आज हे काम करतोय. परवा बंटी दादा मला कुणीतरी सहज एक पत्रकार संपादक भेटले. म्हणले, विश्वजित तुला एक गोष्ट माहिती आहे का? म्हणलं काय? म्हणलं गेल्या वर्षी सत्तांतर झाले, नवे मुख्यमंत्री विराजमान झाले, मंत्री मुख्यमंत्री पद मिळालं आणि पुढच्या महिन्यात भारतीय विद्यापीठाच्या शैक्षणिक संकुलामध्ये ते तुला भेटायला आले. म्हणलं मला लक्षात नाही आलं. त्याच्या 2 महिने ओलांडले, पुण्यामध्ये आम्ही कार्यक्रम केला. त्याला शरद पवार साहेब आले, हिमाचलचे मुख्यमंत्री आले, राज्याचे विद्यमान उपमुख्यमंत्री आले, पुन्हा आणि अशोक गेहलोत साहेब आले, पुन्हा सिद्धरामय्या साहेब आले. ते म्हणले 6 महिन्याच्या कालावधीमध्ये एका कुटुंबाला आणि एका संस्थेला भेट देणारे महाराष्ट्र देशातले 5 मुख्यमंत्री जेव्हा येतात तेव्हा खऱ्या अर्थाने या कुटुंबाची काय पुण्याई हे आपण लक्षात ठेवलं पाहिजे. 6 महिन्याच्या कालावधीमध्ये ही सगळी मंडळी आली होती. ही तुमची पुण्याई आहे. या पलूस कडेगावच्या सर्वसामान्य गोरगरिबांच्या लोकांचा, कष्टकरी करणाऱ्या शेतकऱ्यांचा आशीर्वाद आहे आणि त्यातून हे कुठेतरी घडते. आणि म्हणून हा जो सुरक्षक कवच जे आमच्या भोवतीने आहे ते लोकांच्या आशीर्वादाचं आहे. आणि म्हणून मला कसलीही काळजी नाही. अजून खूप काय करायचंय. मी सांगितलं की माझ्याही काय आता एक स्वप्न या पलूस कडेगाव मतदारसंघाचं, आणि ते स्वप्न एकच आहे की महाराष्ट्रातल्या शेतीमध्ये सर्वात अग्रेसर मतदारसंघ जर कुठला असेल तो पलूस कडेगाव असेल. ह्यासाठी या ठिकाणी हिंदुस्थानाच्या कानाकोपऱ्यातनं लोक या पलूस कडेगावला आली पाहिजे. या महाराष्ट्राच्या ग्रामीण भागांमध्ये सर्वात शिकलेली तरुण पिढी कुठली असेल, जी स्वतःच्या पायावर उभा राहण्याची त्यांच्यात हिंमत आणि कुवत उभी केलेली असेल, तर ती पलूस कडेगावची माती असली पाहिजे. हे माझं या पलूस कडेगावच्या बाबतीतलं स्वप्न आहे. आणि म्हणून हे साकार करण्याकरता आज जो काही अभिषिंचनाचा सोहळा देण्याकरता तुम्ही सगळ्यांनी पुढाकार घेतला. खरं मला सत्कार सोहळा करायचा नव्हता. गेले 10 दिवस काही कार्यकर्ते पलूस कडेगावचे मला भेटत होते. म्हणलं मी नेहमीप्रमाणे साहेबांच्या स्मारकावर उभा राहील. ज्यांना ज्यांना वाटतं येऊन शुभेच्छा द्यायच्यात, आशीर्वाद द्यायच्यात, तेवढे शुभेच्छा आशीर्वाद स्वीकारेल आणि आपला दिवस नेहमीप्रमाणे या ठिकाणी ओलांडला जाईल. पुरेली नाही म्हणले, आज ह्या ठिकाणी आम्हाला तुम्ही जे काही काम करता ही सगळी मंडळी एकत्र करायची. म्हणून अनेक माझ्या महाराष्ट्रातल्या युथ काँग्रेसच्या सहकार्याने सुद्धा पुढाकार केला आणि हे काम केलं.
मी कडेगाव पलूस सांगली जिल्ह्याच्या सर्व कार्यकर्त्यांचे मनापासून धन्यवाद मानतो. आज दोन मोठे वक्ते या ठिकाणी बोलायला आलेत. इम्रान प्रतापगडीजी, कन्हैयाकुमार, तुम्ही सगळे त्यांना ऐकायला उत्सुक आहात. 4:30 नंतर ती दोघं जातील, पण त्याच्यानंतर बंटी पाटील साहेबांचा आणि दिनेश गुंडूरावांचं मार्गदर्शन. माझी विनंती आहे, आपल्या मतदारसंघात नेहमी आपण शिस्त पाळलेली आहे आणि म्हणून कुणी उठून जाऊ नये अशी नम्र विनंती आहे. कार्यक्रम हा आपला लवकरात लवकर 5च्या आपल्याला संपवायचा आहे आणि म्हणून मला आपल्या विनंती आहे की या ठिकाणी मी जास्त बोलणार नाही, लेकिन कन्हैया जी, आपका और इमरान भाई, आपका मैं तहे दिल से हमारी इस पलूस कड़ेगांव की मिट्टी से मैं आपका स्वागत करता हूं. मेरी हिंदी स्पीच इतनी जबरदस्त नहीं है, आप जैसे जितना बोलने की कोशिश कर सकता उतना करूंगा. दिनेश गुंडूराव जी, आज खास करके एक ही फोन कॉल किया था मैंने, एक ही बस विनंती की और उन्हें उसी फोन कॉल पे हाँ बोला और कहा कि मैं बैंगलोर से आ जाऊंगा विश्वजीत, लेकिन तुम्हारा जन्मदिन है, तुम्हें आशीर्वाद देने के लिए, शुभेच्छा देने के लिए जरूर आऊंगा. कन्हैया भाई, मैं जानता हूं कि कल आपको इम्फाल जाना है, आपको भी इमरान भाई कल इम्फाल जाना है, कारण आता राहुलजी गांधींनी जी भारत जोडो यात्रा काढली 3,500 किलोमीटरची कन्याकुमारी पासून ते जम्मू पर्यंत. आता त्याचं दुसरं सत्र सुरू होतं आणि ते आसाम मधनं ते मुंबई पर्यंत येणार आहे भारत जोडो न्याय यात्रा. हा न्याय यात्रा कशासाठी आणि कुणासाठी? ही न्याय यात्रा या देशाच्या शेतकऱ्यांना न्याय देण्याकरता, या देशाच्या तरुण पिढीचा बेरोजगारीचा प्रश्न सोडवण्याकरता न्याय. ज्या आमच्या माता भगिनींचा जिथं आज सत्ताधारी माजलेले जे काही मंडळी आहेत सत्ताधारी पक्षाचे, ज्यांच्याकडून आज या ठिकाणी माता भगिनींचा इतर राज्यांमध्ये अपमान होतो, अन्याय होतो, आज त्या आमच्या माता भगिनींना न्याय देण्याकरता ही न्याय यात्रा आहे. अनेक ठिकाणी ते पायी चालणार आहेत, पुन्हा या ठिकाणी लोकांशी संवाद साधणार आहेत आणि त्याच्याकरता ती जाणार आहेत. आज त्याही न्याय यात्रेची सुरुवात नकळत आपण सांगली जिल्ह्याच्या आस्थेचं बिगुल वाजवणार आहे आणि म्हणून आपल्याला सांगायचं, अशा आमच्या नेत्याला राहुल गांधीला आपल्याला आजच्या सभेतनं सुद्धा शुभेच्छा द्यायच्या आहेत, त्यांना सुद्धा आशीर्वाद द्यायचे आहेत. अपन सगळेजण या ठिकाणी आज खूप मोठ्या संख्येने ते आलात. मैं एक ही कहना चाहूंगा, आजकल के दौर में देश में कुछ अलग माहौल चल रहा है. कई लोग कह रहे कि हम इनके भक्त हैं. मैं किसी का भक्त हूं, मैं बताना चाहता हूं मैं किस व्यक्ति का भक्त हूं. मैं भक्त हूं छत्रपति शिवाजी महाराज का. मैं भक्त हूं, मैं भक्त हूं तो अहिल्याबाई देवी होळकर का मैं भक्त हूं. मैं भक्त हूं तो लोकमान्य टिळक जी का भक्त हूं. मैं भक्त हूं तो परम पूज्य बाबा साहेब डॉक्टर अंबेडकर जी का भक्त हूं. मैं भक्त हूं तो महात्मा ज्योतिराव फुले का विचारधारे का मैं भक्त हूं. अरे साहेबांनी ह्याच महाराष्ट्राच्या मातीतून, गरिबीतून जन्माला आलेल्या या सर्व लोकांचा विचाराचं कृती अंमलात आणली. ते छत्रपती शिवाजी महाराज असतील, छत्रपती शाहू महाराज असतील, छत्रपती या ठिकाणी आज संभाजी महाराज असतील, या ठिकाणी आज महात्मा ज्योतिराव फुले, परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, ज्यांनी या देशातल्या सर्व नागरिकांना समान हक्क, समान न्याय, सर्व जाती धर्मातील लोकांना समान त्यांनी या ठिकाणी पाहण्याचं आज भूमिका पार पाडली. जे साहेबांनी त्यांच्या कृतीमध्ये केलं, आज त्या विचारधारेचा मी भक्त आहे हे मला सांगताना मनापासून या ठिकाणी अभिमान आहे. प्रत्येकाला आपल्या धर्माच्या जातीचा अभिमान आहे, पण आपल्या धर्मात आणि जातीत दुसऱ्याचा अपमान करण्याचा कधी आपल्याला शिकवला नाही, ह्याचा सुद्धा भान आपण ठेवला पाहिजे. आणि म्हणून या ठिकाणी आज काम करत असताना आज मला अभिमान आहे की जेव्हा आम्ही ऍडमिशन देतो, जेव्हा फी सवलत देतो, जेव्हा भारती हॉस्पिटलमध्ये कुठला तर आरोग्याच्या उपचारासाठी कुठला पेशंट ऍडमिट होतो, तेव्हा आम्ही त्याला विचारत नाही कुठल्या जातीचा धर्माचा आहे. आणि यापुढे सुद्धा आमच्या कुठल्याही संस्थेमध्ये, आपल्या कुठल्याही संस्थेमध्ये हे कधी प्रश्न विचारला जाणार नाही. येईल तो माणूस, तो जर गरीब असेल तर त्याला सगळा न्याय दिला जाईल, गरीबाची फी सवलत केली जाईल, त्याला लागेल त्या हॉस्पिटलमध्ये उपचार केला जाईल. ह्या भूमिकेतून आदरणीय पतंगरावजी कदम साहेबांनी संस्कारांनी शिकवून आम्हाला दिलेली आणि ते आम्ही अंमलात आणू. मी जास्त वेळ बोलणार नाही. कन्हैया भाई, भुवन भाई और डॉक्टर विक्रांत, अशोक भाई, मैं सबका बहुत बहुत धन्यवाद कहना चाहूंगा. कुणाल राउत, मेरे भाई, छोटे भाई, बड़े हैं, आज सब लोग, आज रवी ढंगेकर या ठिकाणी आले, लांबून आलेली थी मंडळी काल. या सगळ्यांचं मनोगत तुम्ही ऐकलं. या सगळ्यांना बोलण्याचं कारण असं, कारण ही देशाची पुढची पिढी आहे, ही देशाची आशा आहे, त्या राज्यातली पुढची आशा आहे. आजचा हा फोटो काढून घ्या आणि पुढच्या 10 वर्षातली नाही ह्यातली काही जण महाराज त्या राज्याची मुख्यमंत्री झाली तर या ठिकाणी विश्वजीत कदम नाव बदले. एवढी धमक असणारी, राजकीय नेतृत्व असणारी ही मंडळी आज या ठिकाणी व्यासपीठावर आणलेली आहेत.
आज त्या पद्धतीने आज त्यांचं काम चालू आणि केवळ तुमच्या प्रेमापोटी माझ्या प्रेमापोटी आज ही सगळी मंडळी या ठिकाणी मोठ्या संख्येने उपस्थित राहिलेत. मी त्यांचं मनापासून इथे स्वागत करतो. आणि अशोक चन्नाजी आपका जन्मदिन है डॉक्युमेंट में त्यांनाही मनापासून सदिच्छा देतो. आणि या ठिकाणी आज तुम्ही सगळी मंडळी मोठ्या संख्येने परत इथे आलात. संजय जगतापजी तुम्ही आलात आणि या ठिकाणी अजून विशाल दादा तुम्ही इथं आलात आणि या सगळा कार्यक्रम पुन्हा एकदा आदरणीय मोहनराव दादांच्या मार्गदर्शनाखाली होतो. ह्याचाही मनापासून आनंद व्यक्त करून इथं थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. सामने हो मंजिल तो रास्ता ना छोड़ना, देखे है तुमने जो ख्वाब उसे कभी ना तोड़ना. कामयाबी मिलेगी तुम्हें हर कदम पर कामयाबी मिलने के बाद ये जमी कभी ना छोड़ना, ये जमी कभी ना छोड़ना. अशीच शिकवण आज बाळासाहेबांनी आपल्याला दिलेली आहे जणू. धन्यवाद. आणि आता यानंतर बाळासाहेब बोलता बोलता म्हणाले, असे एक व्यक्ती, असे एक विधायक या मंचावरती आहेत ज्यांचा आज वाढदिवस आहे. त्यामुळे माननीय आमदार अशोक चांदणाजी यांना आपण या मंचावरून. ते भावनेच्या भरात काही लोक मुख्यमंत्री म्हणतात. बंटी दादा माफी मागतो तुमची. पहिले आप तुम्ही सिनियर आहात. मी तुमच्या पाठीशी खंबीरपणे उभा आहे, जाहीरपणे सांगतो. मला काही अडचण नाही. अरे तुम्ही मंडळी सगळ्यांना तुमचं प्रेम आहे, पण जेव्हा मुख्यमंत्री म्हणतात ते भाजप राहतं बाजूला, काँग्रेसमधूनच कार्यक्रम सुरू होतो. म्हणून तुम्ही मंडळी जरा प्रेम सगळं समजू शकतो, पण ते खाजगीत प्रेम व्यक्त करा. असतं जाहीर केलं की सुरू कार्यक्रम. आपल्या परिसरातील लेटेस्ट बातम्या पाहण्यासाठी स्टार न्यूज मराठी यूट्यूब चॅनलला आत्ताच सबस्क्राईब करा.